जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये दिवसेंदिवस जे आहे ते उमेदवारांची संख्या जी आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्यातलं नांदेड असेल, नायगाव असेल, अनेक ठिकाणचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते पाटलांच्या भेटीला या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। सकाळी 7 वाजल्यापासूनच या ठिकाणी अशा पद्धतीनं गर्दी जी आहे, रीग जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आता 29 तारखेपर्यंत अशीच भाऊगर्दी जी आहे ते पाटील यांच्या आंतरवली सराटी या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत आता वेळ देखील पाटलांनी तशा पद्धतीने वाढवून घेतलेला आहे। माझ्यासोबत काही इच्छुक उमेदवार आहेत। कुठून आलाय तुम्ही, काय नाव आहे? नांदेड जिल्ह्यातून आलोय, नायगाव विधानसभा मतदारसंघातून शिवराज पाटील होटळकर माझं नाव आहे। काय नेमकी मागणी आहे, कशा पद्धतीचा प्रस्ताव तुम्ही पाटलांकडे दाखल केला आहे? आणि आम्ही पाटलाच्या पाठीमागं पहिल्या मोर्चापासून त्यांच्यासोबत आहोत आणि प्रचंड त्यांच्यासोबत आमचे सगळे सकल मराठा आम्ही आहोत। पक्षात जरी असलो तर आम्ही पाटलाच्या पाठीमागं समाजाच्या प्रश्नासाठी त्यांच्यासोबत आहोत हेच सांगण्यासाठी इथं आलोत। आणि पक्षाच्या वतीनं आम्ही विधानसभेसुद्धा त्या ठिकाणी उमेदवारीच्या दृष्टिकोनातून फिरतो आहोत आणि त्यासाठी पाटलांचा आशीर्वाद असावा, त्यांची उमेदवारी भेटावी या दृष्टिकोनातून आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी आलो। नांदेडमधून अनेक जण इच्छुक आहेत, ज्या मतदारसंघातून तुम्ही येताय नायगावमधून, तिथून आतापर्यंत 12 जणांनी प्रस्ताव दाखल केला आहे। मग तुम्ही कसं बघता या प्रस्तावाकडे? मी एक फार सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी काही प्रस्तावित घराण्यामधला कुठला काही कार्यकर्ता नाही। आणि मी 1996ला सगळ्यात पहिलं तालुक्याचा छावा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं आहे। त्यानंतर 1998ला मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून छावा संघटनेचा मी आणि लातूरला अण्णासाहेब जावळे आम्ही दोघांनी मिळून ते लातूर जिल्हाध्यक्ष होते आणि मी नांदेडचा जिल्हाध्यक्ष होतो। आणि तेव्हापासून मी संघटनेमध्ये आणि समाजासाठी त्या ठिकाणी काम करतो। तेव्हा आणि त्याच अनुषंगानं आम्ही आज याही मागच्या रॅल्या असतील, उपोषण असतील, त्यामध्ये हिरारीनं भाग घेऊन आम्ही पुढाकार घेऊन ज्या पक्षात आहोत त्या पक्षाचा विचार न करता आम्ही हिरारीनं भाग घेऊन समाजासाठी काम करण्याचा आम्ही विडा उचलला आहे। म्हणून आम्ही जास्तीचं त्यांच्याकडनं अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो। समाजाचे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आपला प्रकटपणे मांडणे हेही त्या ठिकाणी गरजेचं आहे। मात्र जर पाटलांनी 29 तारखेला जर डिसाईड केलं की 12 पैकी कुणाला द्यायचं आहे, त्यावेळेस जर तुमचं नाव समोर आलं तर स्वागत असेल आणि नाव नाही आलं तर पुढे काय? पाटील जे निर्णय घेतील, मीच काय अखंड महाराष्ट्र त्या ठिकाणी पाटलाचं ऐकणार आहे। तेव्हा पाटलाचे जे कष्ट आहेत, पाटलांनी हे संघटन उभा केलं आहे, सगळ्यांना एकत्र करण्याचं काम केलं आहे, गेल्या 70 वर्षामध्ये आज पण महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकलं नाही। तेव्हा पाटलाच्या समोर मीच काय, महाराष्ट्रातला कोणी जाणार नाही आणि कोणी जाऊ नये असे आव्हान मी सगळ्यांना करतो। अशोक चव्हाण भाजपचे नेते तुमचे, त्यांना आव्हान म्हणायचं? आव्हान म्हणण्याचा काय विषय नाही, ते पण त्यांना 2-3 वर्ष भेटून गेले, त्यांनी त्या ठिकाणी काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आज पण यश आलं नाही, हे दुर्दैव आहे। पुढचं पाऊल काय राहील? नांदेडमधल्या किती जागासाठी तुम्ही इच्छुक आहेत? नायगावमधून तुम्ही येत आहे, मात्र तुमचे मित्र असतील, आणखीन किती लोक असतील? नायगावमधल्या 9च्या 9 मतदारसंघामधून सगळेजण अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत। तुम्ही नांदेडचे जे जरांगे पाटलांची सभा बघितला तर अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी सभा झाल्या। ती नायगावची असेल, नांदेडची असेल, मारतायाची असेल, मुखेडची असेल, तुम्ही कुठलीही सभा घ्या, ते भूतो ना भविष्य अशा सभा त्या ठिकाणी जरांगे पाटील सभा झालेल्या आहेत। त्याच्यामुळे तिथं खूप मोठा प्रसाद त्या ठिकाणी आहे। नक्कीच नांदेड जिल्ह्यामधल्या 9च्या 9 विधानसभा मतदारसंघावर आता उमेदवारी मागण्याचं जे धाडस आहे ते करण्यात आलेलं आहे आणि याचा सर्वात मोठा जो फटका आहे तो भाजपच्या अशोक चव्हाणांना बसेल अशीच भीती आता व्यक्त होताना दिसते। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।